ताई ताई जरा नळ बारीक करा. अहो बारीक करा नळ, लोकांना पाणी मिळत नाही. काय तुम्ही असं पूर्ण फुल स्पीडमध्ये नळ सोडून भांडी घासताय? मला काम पडू नये म्हणून या बाईला कामाला ठेवलं. तिला सांगितलेलं हे ड्रेस जे आहेत ते सगळे खिडकीत वाळत घाल, जरा ऊन लागेल, कडक सुकतील. तर नाही, इथे आतमध्ये घालून ठेवलेत वाळत. नाही नाही, सुकतील, इथे पण सुकतील, पण ऊन नाही लागणार ना कडक कडक त्यांना. तुम्हाला वाटतं मी उगाचच बोलते. हे बघ, हे बघ सायली, इकडे बघ. सगळा साबण इथे जसा आहे तसाच आहे. काय अर्थ आहे त्या धुण्याला? तुझी वेळ काय ठरलेली आपली? 1:30ची वेळ ठरलेली. हां, 2:15 वाजलेत घड्याळात. ही वेळ आहे यायची? सगळी पुढची कामं खोळंबतात आमची. दुसरीकडे जायचं आहे तर मग तुम्ही त्यांना सांगा ना आधी, इथे ठरलंय काम तुमचं, आधी इकडे येत जा, मग जा तिकडे तुम्ही. उशीर होतोय तर एखादा फोन करा मला की आज मला उशीर होतोय यायला. मी बसेन ना तसा आरामात. मी इकडे 1 वाजल्यापासून तुमची वाट बघत बसली. आत्ता येतील, आत्ता येतील, आत्ता येतील. 2:15 म्हणजे झालं काय? बाहेर जेव्हा पुसताना तेव्हा चपला जरा बाजूला करून पुसत जा ना, नाही तर घाण जमा होते तिकडे सगळी धूळ. हां, मग एकदम करायला जाल तर मग सगळे कष्ट पडतात. त्यापेक्षा निदान 1 दिवस आड तरी ते बाजूला करून पुसत जा ना. तिथे कचरा राहिलाय बघा, तिथे. काल भांड्यांमध्ये साबण सगळ्यात तसाच होता. सायली मला म्हणाली की तू त्यांना काही बोलू नकोस. बोलू नकोचा प्रश्न नाही आहे, मी काय तुम्हाला वाईट ह्याने बोलत नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या ना जरा. जरा सांभाळून सगळं काम व्यवस्थित करा, मनापासून करा. शोभाताई, तुमच्या मुलीसाठी 10वीची परीक्षा आहे ना, ऑल द बेस्ट सांगा तिला आमच्याकडून. हां, भेंडीची भाजी केली आहे, तुम्हाला आवडते ना? एक काम करा, आज आमच्याकडेच जेवून जा. हां, अजिबात नाही म्हणू नका, बसा. तुमचं आवरून झालं की मी लगेच जेवायला वाढते. हां, अहो किती मशरी लावता शोभाताई? हां, चांगलं नाही हे सगळं. तुम्ही बंद करा हे मशरी वगैरे लावणं. हळूहळू कमी केलं तरच सवय सुटेल. आता या सायलीचा वाढदिवस आहे ना, तर चिकन बिर्याणी केलेली. तुमच्यासाठी घेऊन जा, घरी पण द्या सगळ्यांना. हां, हे घे. तुम्ही भेटा, मी येते नंतर. हो माहिती आहे, आधी ठरलेलं. अगं पण आमच्या त्या नेमका काम करणाऱ्या ताई आहेत ना, त्या आज आल्या नाही आहेत. नाही नाही, असतील सगळ्या बायका तशा. अगं पण असेल त्यांचा पण काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम. जाऊ दे. नाही, मी करते काम आणि येते पटकन. काय हो, काय झालं? काल आला नाहीत? पोटात दुखत होतं. मग डॉक्टरांकडे जाऊन आलात का? अहो असं इग्नोर कशाला करताय? तुमचं ते मागे पिशवीचं ऑपरेशन झालं ना, मग आता जरा काळजी घेत जा ना. होत असेल त्यामुळे काही त्रास तर कसं कळणार तुम्हाला? चला माझ्याबरोबर, मी आज जाणारच आहे खाली. मी येते डॉक्टरांकडे तुमच्याबरोबर. सारखा सारखा त्रास कसा होतो बघायला हवं ना. शोभाताई, ठीक असू दे. परत करायची घाई करू नका, ठीक आहे? होईल सगळं नीट.